अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी सुरू। 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार। निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपचा चेहरा ठरला। रितू तावडे यांच्या नावाची घोषणा, तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईच्या उपमहापौर पदाचे उमेदवार। ठाकरेंची शिवसेना बीएमसीच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही, अपशकुन करणार नाही, सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार, गटनेत्या किशोरी पेडणेकरांकडून स्पष्ट। सलग चौथ्या दिवशी विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक। शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती। पार्थ पवार विद्या प्रतिष्ठानात विश्वस्त होण्याची शक्यता। अजितदादांचा अपघात आणि दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण याबाबत कुटुंबातील व्यक्तींना बोलणं अधिक विश्वासार्ह। रोहित पवारांच्या बोलण्याकडे माझंही लक्ष, राऊतांची प्रतिक्रिया। अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे तपास सुरू आहे। अपघाताची चौकशी अहवाल येईपर्यंत राजकारण नको, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी सकाळी 11:30 पर्यंत 22.26% मतदान। 7338 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात। मतदानासाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस सज्ज। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सकाळी 7च्या सुमारास बजावला मतदानाचा हक्क। पार्थ पवार, युगेंद्र पवार यांचंही मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी काटेवाडीमध्ये मतदान। अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाला ईव्हीएमचं बटण दाबायला लावलं। धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत भावाचा प्रताप। अर्जुनसिंह मोहिते पाटलांच्या कृतीवर केंद्राध्यक्षांचा आक्षेप। आमदार विलास भुमरेंनी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं। भुमरेंनी ईव्हीएमचं बटण दाबलं की मुलानं, असा सवाल उपस्थित। मुलाच्या बोटावरही शाई लावली। केंद्र अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कारवाई करणार। रामदास कदमांकडून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। जरी सत्ता असली तरी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार। ईव्हीएम बंद पडणं अतिशय गंभीर बाब। शिवसेनेच्या रामदास कदमांचा संताप। मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेता 16 फेब्रुवारीला नेमण्यात येणार, तर 20 फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्षांची निवड। 25 तारखेला इतर समित्यांच्या अध्यक्षांची निवड होणार। शेगावात संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त उत्सव। आज आणि उद्या समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार। भारत अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार व्हावा यासाठी चर्चा। इतर देशांच्या तुलनेत भारतावर कमी कर। अमेरिका भारत संबंध अधिक मजबूत करणार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं वक्तव्य। बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना अटक। कोर्टानं जप्तीचा आदेश जारी केल्यानंतर 3 दिवसांनी कारवाई। 31 वर्षापूर्वीच्या खटल्यात अटक। T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आज संध्याकाळी 7 वाजता भारताचा अमेरिकेसोबत सामना। विजेतेपद राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज।